तुम्हारे साथ हैं, हम तुम्हारे साथ हैं। गरीबाला शिक्षण नाही म्हणताय, अरे गरीबाला शिक्षण नाही म्हणताय, अरे गरीबाला शिक्षण नाही म्हणताय। विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अध्यक्ष क्रांतीवीर राघोजी भांगरेंचा विजय असो। वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून महाराष्ट्र राज्याचे जे आदिवासी विकास विभागाचे मंत्री आहेत त्यांच्या बैठकीचं नियोजन केलेलं आहे आणि ती बैठक आम्ही शिष्टमंडळाची डेफिनेटली घडवून आणणार आहोत। आता पोलीस प्रशासनाविषयी तुम्हाला हे सांगतो की पोलीस इथे येणाऱ्या प्रत्येक आंदोलक गटाला मदत करत असतात आणि त्यांची भेट संबंधित विषयाचे जे काही मंत्री अधिकारी असतात त्यांच्या मार्फतीने त्यांचा विषय मार्गी लावण्याचं करत असतो काम। त्याच पद्धतीने तुमचंही काम आपण करत आहोत, पण लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असताना आपल्याला लोकशाहीने काही निर्बंध पण लाभलेले आहेत आणि त्या कारणास्तव माननीय उच्च न्यायालयाच्या समितीच्या आणि हिअरिंगच्या नंतर आझाद मैदान हे आंदोलनासाठी पूर्णपणे डेडिकेटेड ग्राउंड जे आहे ते आंदोलकांना देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच आमच्याकडे किमान 10 आंदोलनं चालू आहेत, छोटी मोठी, कोणाची 10-20 लोकांची आहेत, 100 लोकांची आहेत, 500 लोकांची आहेत। ती सगळी आंदोलनं जी आहेत ती मैदानाच्या मध्ये चालू आहेत आणि म्हणून मी तुमचे लीडर जे आहेत लकी जाधव त्यांच्याशी सुद्धा संपर्क आत्ताच बोललोय आणि मी तुम्हालाही सगळ्यांना विनंती आणि आवाहन करत आहे। ते मला म्हणतायत लाठीचार्ज करणार आहेत का तुम्ही? म्हटलं लाठीचार्ज करायचं नाही, विद्यार्थी आहेत, आम्ही समजू शकतो, आम्ही विद्यार्थी होतो, आमच्यातलेही मुलं आहेत, शाळेत शिक्षण घेत आहेत सगळ्यांची, परंतु जो काही नियम आपल्याला, जे काही कायदा दिलेला आहे, जी काही बंधनं लादलेली आहेत, जी सगळ्यांसाठी समान आहेत, आम्ही तुमच्यासाठी वेगळी नाही लावलेली आहेत। तसं असेल तर मग ते सगळेच बाहेर येऊन इकडे फुटपाथवर बसतील आणि आंदोलन करतील की त्यांना काही वेगळं नाही द्यायचं का आम्ही? तर आम्हाला जे काही उच्च न्यायालयाचे असतील आणि आझाद मैदानासाठी लादलेली जी काही नियम असतील त्या नियमाच्या अधीन राहून आंदोलन करणे हाच या ठिकाणचा नियम आहे आणि मला खात्री आहे की आपण सगळे भारताचे नागरिक म्हणून आम्ही कायद्याची अंमलबजावणी करणारे असेल तरी कायदा आम्हाला लागू होतो, तसं प्रत्येक नागरिकाला, विद्यार्थ्याला हा कायदा लागू आहे सगळ्यांविषयी आणि म्हणूनच आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये कोणत्याही अप्रिय घटना घडत नाही, कारण सगळी जास्तीत जास्त आपल्याकडची जी काही नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत, विविध आंदोलन करणारे गटही असू द्या, ते 99.99% सगळे कायद्याचे आदर ठेवतात आणि नियमात काम करतात आणि नियमात राहून सुद्धा आपली कामं होत असतात। कधी उशीर होत असेल, तिथे काही सरकारच्या निगडीत बाबी आहेत, त्या कशा आपण पुश करायच्या, कशा पुढे न्यायच्या, याच्यासाठी निश्चितपणे ही आंदोलनं केली जातात आणि त्याबद्दल आम्हाला काहीही दुमत नाहीये। तर शेवटी सर मी एवढंच सांगेल की विद्यार्थी मित्रांनो आणि या ठिकाणी जमलेल्या सर्व आंदोलक बंधूंनो, आमचं कर्तव्य आहे की तुम्हाला सांगून इथल्या नियमांची माहिती करून देणं आणि या नियमात आंदोलन राहतील याची अंमलबजावणी करणं। आम्हाला कोणताही लाठीचार्ज करायचा नाही आहे, आमची फक्त तुम्हाला आव्हान आणि विनंती आहे की आपण सगळेजण आझाद मैदानात जा। आम्हाला पुन्हा सांगतो, आम्ही एकदाही लाठीचार्ज शब्द वापरलेला नाहीये, एकदाही बळाचा वापर हा शब्द वापरलेला नाहीये आणि आम्हाला करण्याची कसलीही इच्छा नाही आहे। तर माझी विनंती आहे पोलीस प्रशासन म्हणून आणि महाराष्ट्र पोलिसांविषयी, मुंबई पोलिसांविषयी तुम्हाला काही ना काही प्रमाणात आदर असेल, बरेचसे तुमच्यातले उद्या पोलीस बांधव म्हणून, भगिनी म्हणून सुद्धा या दलात कार्यरत होतील, त्यावेळी तुम्ही आमच्या जागी असाल तर आम्हाला जे काम करावं लागतं तेच काम तुम्हाला करावं लागेल, कायदा सुव्यवस्था आणि लोकांची गैरसोय होऊ नये या कारणास्तव। तर सर्व विद्यार्थी मित्रांना आणि आंदोलकांना विनंती आहे की त्यांनी आझाद मैदानात यावं, अन्यथा बिलकुल नाईलाजाने, कोणताही इलाज नाही या कारणास्तव तुम्हाला बळजबरीने आझाद मैदानात आम्हाला न्यावं लागेल। मी पुन्हा सांगतोय, मी लाठीचार्ज म्हणत नाहीये, मी लाठीचार्ज करणार नाहीयेत। आम्ही जोपर्यंत कोणी पोलिसांवर हात उगारत नाही, कोणत्या वाहनांचं, शासनाच्या खाजगी प्रॉपर्टीचं नुकसान करत नाही, जोपर्यंत कोणी कोणाला मारहाण करत नाही, जीविताची हानी होत नाही, तोपर्यंत पोलीस लाठीचार्ज करत नाही। हा नियम आहे आमच्यासाठी लागलेला, त्या नियमाला आम्ही बांधील आहोत
आम्ही तुम्हाला आता जे काही बळाचा वापर करू तो फक्त तुम्हाला बळजबरीने मध्ये नेण्यापुरता आहे. तुम्हाला लक्षात येते का? पण तशी वेळ येऊ देऊ नका. आपलं कोऑर्डिनेशन चांगलं राहू द्या. आम्हाला खात्री आहे आम्ही अनेक लोकांचे प्रश्न या ठिकाणावरनं मार्गी लावतो. तुमचाही प्रश्न मार्गी लावण्यासाठी पोलीस दल म्हणून जे काही मॅक्झिमम प्रयत्न करण्यात येणार आहेत ते पारदर्शक पद्धतीने तुमच्या समोर करू. आम्ही बिलकुल पारदर्शक पद्धतीने आम्ही जे काही फोन करतोय, जे काही प्रयत्न करतोय, जे शिष्टमंडळ नेणार आहेत त्यांच्या सोबत जाणं, प्रत्येक गोष्ट पारदर्शक पद्धतीने करू. फक्त आता तुम्हाला पुन्हा मी विनंती करतोय की कृपया सगळ्यांनी आझाद मैदानात जा. रक्ताचे पाठ, अजून काहीतरी लाठीचार्ज हे कसलंही काही होणार नाही, काही आवश्यकता नाही. आणि एक दुसरा गट काही त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेला आहे, त्यांच्याशी आमचा संवाद झालेला आहे. त्यांचा आणि तुमचा संबंध नाही, दोघांच्याही मागण्या शासनाकडे आहेत. आणि आपल्या लोकशाहीने चुकीचं का बरोबर नंतर पण मागणी करण्याचा अधिकार दिलेला आहे. मागणी मान्य करणे न करणे हे नियम, ते जेव्हा तिकडे काय डिसाईड व्हायचं त्याच्याविषयी अभ्यास करून ते निर्णय होत असतात. कोणताही निर्णय असा पटापट होत नाही. त्यामुळे कोणत्या गटाशी आपला विरोध असण्याचं काही कारण नाही. आपण आपलं आंदोलन करायचं, पुढच्याला आपलं आंदोलन करू द्यायचं. आणि त्या माध्यमातून मला खात्री आहे आणि आम्ही आमची योजना सुद्धा केलेली आहे की कसलाही क्लॅश, कसलाही वाद कुठेही होणार नाही आहे. तरी सगळ्यांनी आता तात्काळ जे आहे ते आझाद मैदानात जायचं आहे. माझी अपेक्षा ही आहे की कोणत्याही विद्यार्थ्याला पोलिसांनी हात सुद्धा लावण्याची की असं हाताला धरून मध्ये नेण्याची सुद्धा आवश्यकता पडू नये. अशा पद्धतीने कृपया सगळेजण जे आहेत ते आता मध्ये या. सगळ्यांनी उठायचं आहे आणि मध्ये यायचं आहे. प्लीज चला 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 लवकर चला, आवाज घ्यायला लावा. ठीक आहे, पूर्ण झाल्या. परंतु नाही ऐका ना, परंतु आदिवासींची मागणीच का पूर्ण होत नाही सर? माझं काय म्हणणं आहे, ठीक आहे तुमची इच्छा आहे ना, जबरदस्तीने तुम्ही मला मध्ये घेऊन जा. आम्ही मंत्रालयावरती जायला आलेलो आहे, आम्ही मंत्रालयावरती निघतो. तुमची इच्छा आहे जबरदस्तीने मध्ये टाकायचं. जर एखादा हात लागला तर त्याच्यावर काठी मारणार कोणतरी. तुम्ही उद्या तुम्ही बोलणार की यांनी पोलिसांना हात लावला. हा नाही पहिली गोष्ट, पण जर एवढी त्या आदिवासी विकास मंत्र्यांना एवढी काळजी आहे तर वर्ष वाया गेलं. वर्षभर झोपला होता का साहेब तो मंत्री, आदिवासी विनाश मंत्री अशोक उईके? हा आज इथपर्यंत यावं. आमचा आदिवासींचा पैसा त्या धनगरांच्या समितीवरती, बंजारांच्या समितीवरती, या पोरांचा आमचा पैसा आम्हालाच मिळत नाही. समिती स्थापन करायची, त्याच्यावर आमचा पैसा द्यायचा, हे चुकीचे सर. जाऊ द्या, तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहेत, आम्ही आमच्या जागी बरोबर आहेत. आम्ही मंत्रालयात जाण्यासाठी आलेलो आहे, आम्ही आझाद मैदानात जाण्यासाठी नाही आलेलो सर. लक्षात घ्या. एक मिनिट. आणि ऐका आदरणीय मुंडे साहेब यांचं काम खूप चांगलं आहे, ते सहकार्य करत असतात आपल्याला. परंतु साहेब आम्ही तुमच्यावरती नाराज नाही. तुमचं आमचा काय बिलकुल नाराजी नाही आहे कोणाची. मंत्रालयावरती सर मी तुम्हाला सांगतो तुमचा अधिकार आहे. एखादी पोरगी सरांना सांगा नाही, प्रश्न मिटलेले नाहीयेत म्हणूनच आपण इथे आलोय ना. कोणाला इथे आनंदाने आंदोलन करण्याची इच्छा नसते याची आम्हाला कल्पना आहे, जाणीव आहे. चला. काय ताई, जरा जागा द्या ना मला जायला, जरा जागा द्या ना ताई. ठीक आहे. तुमचा हा जो काही प्रश्न ती मुलगी विचारणार आहे तेच प्रश्न संबंधिताला विचार. मला विचारून फायदा आहे का? जिथं तुम्ही विचारला पाहिजे प्रश्न तिथे आम्ही तुम्हाला घेऊन जातोय ना. मला कळतंय तुम्हाला. ही जी मुलगी मला बोलते आहे ना, हिला शिष्टमंडळात ठेवा, तिला घेऊन चला माननीय मंत्री महोदयांकडे. माझ्याकडे त्याचं उत्तर नाही. तुझा जो काही प्रश्न आहे ना, तो प्रश्न तू ज्यांच्याकडे मांडायला पाहिजे तिथे आम्ही तुला घेऊन जातो ना. बरोबर आहे ना, मला बिलकुल मान्य आहे. वेळ नाही असं नाहीये, आम्ही वेळ घेऊन देतोय तुम्हाला सांगतोय. नाही असं नाही. प्रत्येक जण अशा पद्धतीच्या भूमिका घेऊ शकत नाही. तुमचा प्रश्न संबंधित ठिकाणी जाणं महत्वाचं आहे. आम्हाला असंच करून द्या, तसंच करून द्या, हा लोकशाहीचा अधिकार नाही आहे. तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या.
सगळ्यांना नाही, शिष्टमंडळ जातं. इथं जो नियम सगळ्यांसाठी आहे तोच आहे. प्रत्येक जण जर म्हटलं की 1000 लोक आम्ही इथं जाऊन बसतो तर इथं कायदा सुव्यवस्था या शहरात आणि राज्यात राबवली जाऊ शकत नाही आणि त्याचा त्रास सगळ्या इतर जनतेला होत असतो. त्यामुळे मी आता सगळ्यांना सांगतो आहे की आपण मध्ये जायचं. सगळे पोलीस बांधव आणि भगिनी आमचे जे स्टाफ आहे त्यांनी नोंद घ्या. कोणी लाठीचार्ज करणार नाही जोपर्यंत कोणी चुकीची अशी भूमिका घेत नाही. आणि कोणी चुकीची भूमिका घेतलीच, मारहाण तोडफोड, तर तेवढ्याच विद्यार्थ्याला फक्त ताब्यात घ्यायचं, बाकी कोणाला काही करायचं नाही. आणि मला खात्री आहे अशी वेळ येणारच नाहीये. कोणताही विद्यार्थी असा नाहीच आहे आपल्याकडे की तो चुकीचं काहीतरी करेल. आता सगळ्या विद्यार्थ्यांना आणि आंदोलकांना मी फायनल वॉर्निंग आणि तुम्हाला विनंती पण करतो आहे. पहिल्यांदा मी खूप विनंती करतो आहे, नाही झालं तर शेवटी मला वॉर्निंग करण्याशिवाय माझ्याकडे काही इलाज नाही आहे. मी बांधील आहे माझं कर्तव्य करण्यासाठी, हे लक्षात घ्या. आम्ही तुमच्या मागणीशी बिलकुल सहमत आहोत. त्याच्यासाठी आमच्याकडून जे काही करायचं ते 100% करतोय. पण आता सगळ्यांनी मैदानात जायचं आहे. चला चालू करा कारवाई. आदिवासी विकास मंत्री
त्याला बाहेर घेऊन ये, चल बाहेर घे त्याला, चल घे बाहेर घे चल. जो हात घालतील, जे शांततेत राहणार नाहीत त्यांना बाहेर घेऊन या. आवाज जातो जर तिकडे. जे लोक गोंधळ घालतील त्यांना बाहेर घेऊन या, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. जे शांततेत ठेवा, जे शांत होतील त्यांना घेऊ नका. नको थांबा, गोंधळ घाललो.